परदेशात उद्घाटन काय कारण होती का माझ्याबद्दल पोरांपाशी घर आमच्या समोर तू नसता या पैसे घेतले बाळासाहेब खऱ्याची दुनिया नाही राहील. ऐका सुवर्ण मध्ये काढतो मी पाटलाच्या हात फोडायला नारळ बांधायचा वा नारळ वा गाडी अरे तो आपण डायरेक्ट पीस आज काय फोडत नाही आपण सवायला हो सोमवार या व्हायचा एक काम करा आनंदाची गोष्ट आहे. अरे जिथं जिथं खड्डा पडतो तिथं भगवंत मदतीला धावतो. आलं का त्यानं उलट त्याचं अभिनंदन करा रामभाऊ. एवढं चांगलं धंद्यासाठी गाडी घेतली ना अण्णांनी पुजली काय तुम्ही अभिनंदन धंद्यापासूनच होय तो पेढे दाखवा आणल्यात का वाटा आणल्यात वाटते पेढे वाटणार की मला वाटतं दाखवा आणल्यात. शशी गाडी कशाला आणली तू धंद्यासाठी हो शुभश शशी ग्राम आजपासून धंद्याला सुरुवात. आणि हिथं धंदा करायचा. मी सांगतो ना आपलं कॅन्सर झालं ना कशामुळे माझ्या गाडीच्या प्रॉब्लेममुळे. पण आज आपण जायचं लक्ष्मीच्या पावलाने आली शशीची गाडी दारात. कोणाची गाडी तुझी आजच वरती मी नाही भाऊ देणार पुजाय नाही आणली तर तुम्ही मला काय झाला गाडीचं लगेच बसच नाही पेढा खाऊन समाधान माना गाडी नाही देणार आपण वरतीला. तू कुणाला बोलतोय तुझ्या आईला नाही तुझ्या बाबाला तिकडे पुजायला लावायचं माझ्या दारात कशाला आणली मी आग्रह केला माझ्या बरोबर फोटो भेटून निघणार मग तुझी गाडी प्रसिद्ध होणार. मला कळत नाही का माझ्या जाहिरातीसाठी फायदा करून घ्यायसाठी दारात आले तुम्ही वेळ वेळेला मदत केली म्हणून ही गाडी आता आला दिसते. भाऊ नाही झाली अजून तर यांनी एक रुपया ठेवला नाही लक्ष्मी म्हणून तर तुम्ही लगेच लागली वरती फोकाटी फाकाट. शशीचं बरोबर आहे काय गोष्टी व्यवहाराच्या जागा व्यवहार नातेसंबंधाच्या जागावर नातेसंबंध. शशीचं बरोबर एक काम करा तुम्ही इथं बसा. शशी चल गाडीच्याबद्दल तुला काय टिप्स द्यायच्यात घरातल्यांना फिट वेळ ये बाळा ये शशी पेढा खाऊ घ्या ये बाळा ये. काय राव भाऊ बाळा काय म्हणताय सोन्या काय म्हणताय एवढा तो तडा तुम्हाला माणसात बोलला त्यांनी काय तुमची उपकारात जाणीव ठेवली. एवढं माणसात मी जर तुम्हाला बोललो असो ना तेव्हा तुम्ही माझं बसायला फसलं असतं. पुढचं बोलू नको अजून पण बचाव फाडेल आमचंच मला आज कळलंय माझ्यापेक्षा तुम्ही हातात जास्त लाड करताय. आपण असं एवढं काय बोलू मी काय म्हणलं पूजा आणली लक्ष्मी लगेच तिच्या मालक झाला का एका शब्दात काय होतंय एक शब्द तेच महत्वाचं बोला माणसात बोला आहे गरजेचंच होतं मला माघारी तू पाणी चिकला आणि चुकल पाणी आलं शशी कुठं शिकला तू असं माघारी बोलायला बा भाऊ मुंगला लागत्याला बाकी तर तुम्हाला हे माणसात म्हणलं का काय जे म्हणायचं ते नीट बोल. बाकीचे लगेच गाडी मागत्याला मला म्हणून त्यांच्या लक्षात तुम्हाला नाही म्हणा लागलं. अच्छा तरी म्हणलं तू माणसात असं मला बोलणार नाही त्याच्या पाठीमागे हेतू होता पण तुझ्या हेतूमुळे माझा अपमान झाला अपमान झाला माझा. माझ्याकडे आता माझी पाळी आली पर्यंत काय वर्ध चालवलं काय भाऊ नका मारू नका ही चावी तुमची ती पेढ तुमचं मी बी तुमचा चाल धरतो तुमच्यात खाली जाऊ नका चांगले त्याला सगळं कळलंय काय गाडी तुम्हाला यायची तिकडे नाही मी तू वाटलं मागं नाही आमच्या सोबत येणार आहे असं काय उशिरा का होईना पण कळलं समोर सरातरा करायचं नाही. इंटरनॅशनल पुढारीची आबरू घालवायची नाही. अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्ष सुद्धा मला बोलावतात उद्घाटनाला बघ त्या धंद्यात बरकत आहे. आणि तुला शेवटचं एक सांगतो बघ भाऊच्या पुढं आणि गणाच्या मागं आदबीने उभा राहायचं आदबीने कारण भाव कधी शिंगाव घे घना कधी लागलं त्याचा नियम नाही म्हणायचं नव्हतं मला पण गाडीचं टायर जरा गुळगुळीत झाले तर चारीची चारी नवतो हे काय समजलाय का मग एक काम कर बाहेर गेलं व्यवस्थित चेहऱ्यावर स्माईल आणलेलं दाखवायचं नाही. अरे कोण कोणाला हा नाही मोकळाय का जीव असला तरच माणूस मारताय का अरे माझंच बघ की इतक्या वेळा मला भाऊनी मारलं तरी बाहेर जाऊन मी असतो खाता हाय का नाही भाऊ एवढं